सर्वांना नमस्कार. सुविचार माला सादर करतोय मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. मोबाईल नंबर 98-220-95-760. नात्यात 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात: ऐकून घेणं, समजून घेणं आणि विश्वास असणं. संसार करताना बायको जर बऱ्या वाईट प्रसंगात नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली तर नवरा कधीही मागे पडणार नाही, त्याची प्रगतीच होत राहणार. मान, दान आणि ज्ञान या 3 गोष्टी सतत इतरांना देत राहा. समुद्रातल्या तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात. म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा, कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची पण ताकद येईल. मनातलं बोलायला धाडस लागतं, पण न बोलता मनातलं ओळखायला खऱ्या प्रेमात पडावं लागतं. आर्य चाणक्य जी कहते हैं, दान देने से पहले अपने कमज़ोर भाई को सहारा दो, क्योंकि तुम्हारे दान की भगवान से ज़्यादा तुम्हारे भाई को जरूरत है. नवरा बायकोचा एकमेकावरचा दृढ विश्वास ही सुखी संसाराची गुरुकिल्ली असते. कधी कधी कोणाचे शब्द एवढे मनाला लागतात की आपण एकदम शांतच होऊन जातो आणि हाच विचार करत राहतो की ह्याला एवढी साथ देऊन पण आपणच वाईट का, आपलं काय बरे चुकलं. पाषाण हृदयी असलेलं चांगलं असतं, पाषाण हृदयी असलेलं चांगलं असतं. मुळात अनेक धक्के पचवले की आपोआप हृदय दगडाचं होतं. फुटतो कधीतरी पाझर, पण तो फार काळ न टिकणाराच असतो. मी तुमच्या आयुष्यातील तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी आशा करतो की जेव्हा कधी आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल, खरंच इतरांपेक्षा तो चांगला होता. अशी व्यक्ती शोधू नका की जी तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल. अशी व्यक्ती शोधा की जी तुम्हाला अडचणी असताना एकटं सोडणार नाही. दुख तब होता है जब आपको एहसास हो कि आप जिसे महत्व दे रहे उसकी नज़रों में आपका कोई महत्व ही नहीं. सुखी संसाराचं सर्टिफिकेट 4 चौघात दाखवावं लागत नाही, तर ते नवरा बायकोच्या चेहऱ्यावरून सहज कळून येतं. सासूबाई, तुम्ही नेहमी मला चुकीची समजता, पण तुम्ही केलेली चूक मीच तर पदरात घेतली आहे ना. बायकोचा अर्थ बाजूशी उभी राहणारी, येईल त्या परिस्थितीला तोंड देणारी, कोणासाठी नाही तर नवऱ्यासाठी जगणारी. पता नहीं इतनी होशियारी कहाँ से सीखते हैं लोग, साथ भी रहते हैं, ईर्ष्या भी करते हैं, रिश्ते भी निभाते हैं, दुश्मनी भी निभाते हैं, मुंह पर कुछ और पीठ पीछे कुछ और होते हैं. आयुष्यात या 2 व्यक्तींना कधीच गमावू नका, ज्यांनी तुमचा भूतकाळ माहीत असून सुद्धा तुमचा स्वीकार केला, आणि दुसरे ते जे तुम्ही कायम आनंदी राहावं म्हणून सतत प्रयत्न करीत असतात. एखाद्याने आपला अपमान केला तर जेव्हा कधी आपल्याला संधी मिळेल तेव्हा त्याचा सन्मान करा, हीच त्याची शिक्षा असेल. काही व्यक्तींना तुमच्याकडून काहीच हवं नसतं, ना पैसा ना कसली मदत, फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते. तुमचे प्रेमाचे 2 शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळवून देते, आणि या जगात आपलं कोणीतरी आहे ही आपुलकीची भावना निर्माण होते. म्हणून वेळोवेळी एकमेकांना साथ द्या, तरच जगणं सुंदर होईल. जीवन में हर मौके का फ़ायदा उठाओ, मगर किसी की मजबूरी और भरोसे का नहीं.
सावली देणारे कधीच परतफेडीची अपेक्षा करत नाहीत, मग ते वृक्ष असो अथवा आई वडील असो. फक्त गाणं आवडतं म्हणून कोणी गाणं ऐकत नाही. एकतर त्यात भूतकाळातील काही आठवणी असतात किंवा वर्तमानात तसं जगावं वाटत असतं. ऐसे व्यक्ति को संभल कर रखिए जिसने आपको यह 3 भेंट दी है, साथ, समय और समर्पण. बायकांनी नवऱ्याला मुठीत ठेवण्यापेक्षा मिठीत ठेवण्याचा जास्त प्रयत्न केला तर संसार पण खूप जास्त सुखाचा होईल. व्हॉट्सअपचा जमाना आहे म्हणून ब्लॉक करतात. चिठ्ठीचा जमाना असता तर कबुतराचा गळाच दाबला असता. चांगला नवरा सगळ्यांनाच मिळतो, पण त्याची पारख फक्त शेजारणीला असते, बायकोला नाही. कुछ लोग अपनी अकड़ की वजह से कीमती रिश्ते खो देते हैं और कुछ लोग रिश्ते बचाते बचाते अपनी कदर खो देते हैं. अपनी संतान को आज गीता पढ़ाइए ताकि कल किसी कोर्ट में गीता पर हाथ ना रखना पड़े. संस्कार ही अपराध रोक सकते हैं, प्रशासन नहीं. जीवघेणी महागाई, खाजगीकरण, दडपशाही, हुकुमशाही विरुद्ध जनतेने रस्त्यावर उतरल्याशिवाय या देशात चांगले दिवस येणार नाहीत. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. धन्यवाद.